कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने घेतला तर त्याचे आपल्या शरीरावर फायदे दिसतात, पण जर तोच पदार्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला तर मात्र आपल्या शरीरावर त्याचे हानिकारक परिणाम दिसतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ताकाचे आपल्या शरीरावर कोणते फायदे दिसतात हे बघितले आहे, पण ताक पिताना आपण नेमका कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि ताक करण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विशेषतः जर का तुम्हाला सर्दी, खोकला, दमा किंवा कोणतीही ॲलर्जी असेल किंवा तुमचं वजन खूप वाढलेलं असेल किंवा तुम्हाला बीपीचा त्रास असेल, त्वचा रोग असेल, तुमच्या शरीरावर सूज येत असेल किंवा आम्वाताचा त्रास असेल, आम्लपित्ताचा त्रास असेल तर ताकाविषयीच्या ह्या गोष्टी पाळणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर आजार कमी व्हायच्या ऐवजी वाढण्याची शक्यता जास्ती आहे. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ताकाविषयीची सगळ्यात पहिली चूक म्हणजे काही जण ताक उपाशी पोटी पितात. ताक जर उपाशी पोटी पिलं तर त्यामुळे आम्लपित्ताचा भयानक त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोकंदुखी किंवा चक्कर येणं, उलट्या, जुलाब असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शरीरामधील पित्त खूप वाढते, म्हणून ताक कधीही उपाशी पोटी पिऊ नये. ताकाविषयीची दुसरी चूक म्हणजे ताक उन्हात उभं असताना किंवा उन्हातून घरी आल्यानंतर लगेच ताक पिऊ नये. कारण ताक हे गुणांनी उष्ण असतं, त्यामुळे शरीरातील उष्णता अजून वाढते आणि आम्लपित्ताचा किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. ताकाविषयीची तिसरी चूक म्हणजे ताक कधीही अतिशय आंबट झालेले किंवा शिळे पिऊ नये. ताक शिळं कधी होतं, ज्या वेळेला ते करून खूप वेळ झाला असेल किंवा जर ते अतिशय आंबट दह्याचं केलं असेल तर ताक शिळं होतं. आणि असं शिळं जर ताक आपण पिलं तर त्याच्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो. म्हणूनच ताक केल्यानंतर ते 3 तासाच्या आत पिलं तर त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात. असं आंबट किंवा शिळं ताक जर आपण पिलं तर त्यामुळे आपल्या दाताच्या वरचं इनॅमल खराब होतं, दाताची सेन्सिटिव्हिटी वाढते, सर्दी, खोकला, घशाचे आजार होतात, घसा सुजतो किंवा दुखतो, त्यासोबतच त्वचा रोग होतात. त्यानंतरची ताकाविषयीची चौथी महत्वाची चूक आणि जी आपण सगळे मोस्टली करतो अशी चूक म्हणजे फ्रीज मधलं ताक पिणं. ताकाचे खरं तर गुणधर्म हे शरीरातले दोष कमी करणं असं आहे, पण जर आपण फ्रीज मधलं थंड ताक पिलं तर त्यामुळे आपल्या शरीरातली वात, पित्त, कफ हे 3ही दोष वाढू शकतात. त्यासोबतच सांधे दुखतात किंवा वाताचे आजार जास्ती प्रमाणामध्ये वाढू शकतात, घशाचे आजार होतात, सर्दी, खोकला बळावू शकतो. खरं तर ताकाचा गुणधर्म हा वजन कमी करायचा आहे, पण जर फ्रीज मधलं ताक पिलं तर मात्र वजन वाढू शकतं. अशा वेळेला जर आपल्याला थंड ताक प्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक साधा उपाय आहे की ताक करताना त्यामध्ये माठाचं थंड पाणी घालून ताक केलं तर आपल्याला ताक थंडही मिळेल आणि त्याचे फायदेही मिळतील. ताक कधीही ढगाळ वातावरण असेल तेव्हा किंवा उन्हाळ्यात पण बघा कधी कधी पाऊस पडतो, अशा वेळेला ह्या वातावरणामध्ये ताक कधीही पिऊ नये. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की अशा वेळेला ताक पिल्यामुळे शरीरातले सगळे दोष वाढू शकतात आणि व्यक्ती आजारी पडू शकतात. ताक कधीही सूर्यास्तानंतर किंवा रात्री पिऊ नये. ताक पिण्याचा हा अतिशय महत्वाचा नियम आहे. ताक जर आपण सूर्यास्तानंतर किंवा रात्री जर पिलं तर ते अतिशय विरुद्ध काम करतं. शरीरातले सगळे दोष वाढवतं, वजन वाढवतं आणि शरीराचा जडपणा वाढवतं. पॅकिंग मधलं ताक कधीही पिऊ नका. एकतर ते ताक कधी केलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे ते किती शिळं आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यासोबतच सध्या इतक्या जास्ती प्रमाणामध्ये अन्नामध्ये भेसळ होते की ताकामध्ये ताकाचेच घटक आहेत का किंवा ते शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं आहे का हे आपल्याला माहित नसतं. त्यासोबतच ताक खूप वेळ टिकण्याच्या दृष्टीने आणि आंबट होऊ नये म्हणून ताकामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स टाकलेले असतात आणि त्यासोबतच मिठाचेही प्रमाण जास्ती असते.
त्यामुळे ज्यांच्या अंगावर सूज येते किंवा ज्यांना बीपीचा जास्ती त्रास होतो, हा त्रास त्यांचा वाढू शकतो. त्यानंतरचा ताकासाठीचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ताक कशासोबत घ्यायचं नाहीये. जर ताक नुसतं पिलं तर त्याचे फायदे मिळतात, पण समजा जर ताक आपल्याला जेवणासोबत घ्यायचं आहे किंवा कोणत्या अन्नासोबत घ्यायचं असेल तर ताकासाठीचे हे नियम पाळायला लागतात. तर ताक कधीही दुधाच्या पदार्थांसोबत घ्यायचं नाहीये. जसं जेवणामध्ये जर दूध असेल किंवा दुधाची खीर असेल तर ताक घेणं आवर्जून टाळायचे. त्यासोबतच ताक कोणत्याही आंबट पदार्थांसोबत घ्यायचं नाहीये. जसं कोणती फळं असतील किंवा लोणचं असेल तरीही ताक आपल्याला त्याच्यासोबत घ्यायचं नाहीये. ताक कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये करायचं नाही आणि ठेवायचंही नाही. तांब्याच्या भांड्यामध्ये जर ताक केलं तर त्यामुळे कॉपर ऑक्साईडचा हिरवट थर तयार होतो आणि तो आपल्या शरीरासाठी, लिव्हरसाठी, किडनीसाठी अतिशय हानिकारक असतो. शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दह्यात पाणी घालून ताक तयार होत नाही. बरेच पेशंट मला म्हणतात की आम्ही रोज ताक घेतो. मग रोज ताक घेता म्हणजे काय करता, तर ते दह्याची एक वाटी घेतात, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतात आणि ते ताक म्हणून पितात. खरं तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे. ह्यामुळे ताकाचे फायदे आपल्याला मिळत नाहीत. ताक जर करायचं असेल तर त्यावर मंथन संस्कार होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच दह्याला तुम्ही घुसळलं तरच त्याचं ताक तयार होतं आणि त्याचे आपल्याला सगळे फायदे मिळतात. नाहीतर उलट दोष ह्याच्याने वाढू शकतात. म्हणूनच आपण ताक करायची योग्य पद्धत कोणती आहे हे आता बघणार आहोत. ताक करण्यासाठी आपण 3 मोठे चमचे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 4 पट म्हणजेच साधारणतः 1.25 ग्लास पाणी टाकणार आहोत. दह्यापासून ताक बनवताना दह्यावर मंथन हा संस्कार केला जातो. हा संस्कार नीट होणं महत्वाचं आहे. मंथन संस्काराने पचायला जड अशा दह्याचं रूपांतर हे पचायला हलक्या अशा ताकामध्ये होते. 5 ते 10 मिनिट घुसळून एकसंध झाले की आपले ताक तयार आहे. जर मूळव्याध असेल, शरीरामध्ये कोरडेपणा येत असेल, केस खूप गळत असतील, वजन वाढवायचं असेल किंवा शरीरामध्ये कुठेही जळजळ होत असेल तर घरामध्ये साईपासून दही लावून त्याचं ताक करावं आणि त्याच्यामध्ये लोणी घालून ते ताक प्यावं. पण जर तुमचं वजन जास्ती असेल किंवा तुम्हाला कफाचा त्रास होत असेल तर अशा वेळेला मात्र फक्त दह्यापासून ताक करून लोणी न घालता ते ताक प्यावं. तर असे हे बहुगुणी अमृतमय ताक योग्य वेळेला योग्य पद्धतीने घेतले तर त्याचे फायदेच फायदे दिसतात. पण जर चुकीच्या पद्धतीने घेतले गेले तर मात्र शरीरातील आमदोष, बीपी, सर्दी, खोकला, घशाचे आजार, दमा, आम्लपित्त, आमवात, सूज हे वाढू शकतं. म्हणून ताकाविषयीचे हे नियम नक्की फॉलो करा. तुम्हाला जर काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.